रवी राणा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे। राम मंदिराच्या लोकार्पणानंतर राज्यातली समीकरणं बदलणार असल्याचा त्यांचा दावा आहे आणि बदललेल्या समीकरणांमुळे राजकीय गणित सुद्धा चांगलीच बदलतील। पाहूयात। अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या लोकार्पणाची तयारी पूर्णत्वाकडे जात असतानाच आमदार रवी राणा यांनी आता राजकीय भाकीत वर्तवलंय। राम मंदिराच्या लोकार्पणाकडे जगाचं लक्ष लागलंय। परिणामी अयोध्येत मोठ्या प्रमाणात विकास कामं आता पूर्णत्वाकडे गेलेली आहेत। राम मंदिराचा हा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे राम मंदिराच्या लोकार्पणाचा राजकीय परिणाम होणार असल्याची भविष्यवाणी रवी राणांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। महाविकास आघाडी मध्ये जे सध्या सक्रिय 3 पक्ष आहे त्याच्यातले नक्की मला असं वाटते की राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर त्यातले 2 पक्ष कमी होतील आणि 2 पक्ष हे मोदीजींना पाठिंबा देतील। एकच पक्ष फक्त मोदीजींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात तुम्हाला दिसेल। कोणता पक्ष दिसेल ते आता राम भगवंताला प्रार्थना मी करणार आहे आणि मला असा विश्वास आहे की मोठा चमत्कार महाराष्ट्रामध्ये होईल आणि आघाडीमधले जे 3 पक्ष आहे त्यातले 2 पक्ष कमी होतील। आमदार रवी राणांच्या या भविष्यवाणीचा थेट अर्थ असा निघतो की शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपला पाठिंबा देतील। परिणामी महाविकास आघाडी मोडीत निघून विरोधी बाकांवर काँग्रेसच राहील। मात्र रवी राणांच्या दाव्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खिल्ली उडवली। लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात काय परिणाम होईल हे आधी पहा, असा टोला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लगावलाय। असं सूत्राम शक्यता नाही। ज्या अर्थी ते असं बोलतायत त्या अर्थी त्यांना त्याच्या विजयाची खात्री नाही, म्हणून तिन्ही पक्षात काहीतरी वाद लागावेत या अनुषंगाने काहीतरी सुरू आहे। आमच्यात काय विषय त्यांना काय माहिती आहे। आमदार रवी राणा यांनी यावर्षी उन्हाळ्यात एक राजकीय भविष्यवाणी केली होती। अजित पवार महायुती सोबत येणार असल्याचं भाकीत रवी राणांनी वर्तवलं होतं। ते भाकीत 2 जुलै रोजी म्हणजेच पावसाळ्यात खरं ठरलं। आता हिवाळ्यात रवी राणांनी केलेली भविष्यवाणी उन्हाळ्यात खरी ठरेल का हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।